पत्ता टाकून इकडे बघा मस्त याच्यामध्ये एक बटाटा टाकलाय आणि शेंगा मस्तपैकी कटिंग केलेल्या आहेत. आज खूप दिवसामध्ये बिड्याची भाजी करते. पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे. तर चला, आज मॉर्निंग बी आपली खूप छान झालेली आहे. असं मस्तपैकी वर्कआउट बी आपलं झालेलं आहे आणि आता आपण लागू खिचडी बनवायला. आज काय ना भाकऱ्या टाकायच्या नाही, आज यांना बी उपवास आहे आणि जीविका बोलते मला बी मम्मी खिचडी दे. त्याच्यामुळं दोघांना जीविकाच्या पप्पांना आणि जीविकाला बी खिचडीच बनवते. तर चला गाईज, आणि आता आपण कंटिन्यू करू ब्लॉग ना. आज आहे संकष्टी. संकष्टीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर चला गाईज, बघू आता किचनमध्ये जाऊ. इकडे बघा जीविकाने इकडे शेंगदाणे भाजायला घेतले. जीविका एवढंच परत भाजायला घेतलेस तू रे? हा, आता काय करायचं म्हणजे सोलताना तर उरलं. हे बघा बस झाले एवढे, नको ते ठेव. आता राहू दे, एवढे सोललेले आहेत आणि तिकडे बटाटे ठेवलेले आहेत. झाले असते आणि शेंगदाणे परत बोलते कमी झाले, अर्धे बोलतं खाली पडले बोलतं, त्याच्यामुळे दुसरे भुजायला घेतले. काय बोलायचं जीविकाचा. आता तू फ्रेश हो जा पटापट, चल. मला पण जावं तुझं काढ. इकडे मस्त मिरची कापलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि आपली कोथिंबरी. आणि बघा मस्त की छान असे साबुदाणे भिजलेले आहेत, रात्री घातलेले मी छानपैकी असे धुवून बिवून. आणि आता बटाटे आपले उकडून घेतलेले आहेत आणि इकडे ठेसून घेतलेले आहेत आपले शेंगदाणे. आणि जीविकाने परत भुजले, तुम्ही बघितले. तर चला पटापट आता मी करून घेते साबुदाण्याची खिचडी. आणि जीविका गेली एकदम फ्रेश व्हायला. फ्रेश व्हायच्या अगोदर पटापट गाईच घालून घेते मी. मस्त पैकी आता आपला तेल गरम झालेलं आहे. आपण आता कढीपत्ता टाकून घेऊ. मिरची टाकून घेऊ. आता आपण टाकू लगेच शेंगदाणे टाकून घेऊ. बघा मस्त आपले साबुदाणे भिजलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ बटाटे. बटाटे आहेत तसे बटाटे टाकून घेते आणि जास्त कुकरमध्ये शिजले, एकदम नाही शिजवायला पाहिजे, थोडी आत कच्ची ठेवायला पाहिजे. जास्तच शिजली कुकरमध्ये मुरले. आणि आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते. आणि जीविका काय बोलते मला मिठाची नको मम्मी, त्याने साखर टाकायला साखरच आवडते. चला आता आपण याच्यामध्ये टाकू मीठ टाकलेलं आणि मिरची बी आपली घेतलेली आहे. नंतर साखर टाकते. सर्व असं मिक्स करून घेते आणि आता ढक्कन देते. किचनवरचं कसलं डेंजर सीन आहे बघा. हॅलो लॉगिंग किचनवरचं सीन असा आहे. चलो बाई, आता खिचडी तर ठेवलेली आहे. आता जीविकाचे केस विचारते पटापट. जीविकाला रेडी करते. बाबू तर माझा गेला, बाबूची आज लवकरची शाळा होती. बाबू तर गेलेला आहे माझा शाळेत. तो चला बाई, जीविकाला तर पटापट जीविकाचे केस विचारते आणि जीविकाला बी पाठवते आणि मग आपण कामाला लागू. जीविका बसली केस विंचरायला माझ्याजवळ. पटावर तिचं केस विंचरून घेते मी. उठली
उटी उठली आमची. ही जी नाटकं काय चालू आहेत, कशी कोथिंबीर टाकते बघा. हा जीविका, तुला काय बोललो? जीविकाच्या वेण्या बिण्या घातल्या. तर चला आता पटकन आता खिचडी मी भरून घेते. आत्ता झालं. चला जीविकाला भरते. आणि जीविकाच्या पप्पाला काहीच गरम गरम आहे, गरम गरम आहे एकदम. जीविका बस झाली ना. मस्त वगैरे साबुदाण्याचे पापड आहेत आणि या आहेत चिप्स बटाट्याचे काढलेले. आता जीविकाला देते आणि जीविकाच्या पप्पांना देते थोडे थोडे. आणि इकडे तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला. बघू आता आपण कसे होतात. जीविकाला पाण्याची बॉटल भरते. गाईज व्यवस्थित होतात. चला आता हे सर्व आपण टाकू. बघू आता. गाईज एकदम फास्ट गॅस नाही करायची, नाही तर पूर्ण लाल लाल होऊन जातील ते. जरा मी कमी केली. छान होतात. आता आपण हे तळून बघू कसे होतात. हे बी छान होतं. आता हे बी तळून झालेले आहेत चिप्स. बघा किती छान असे झालेले आहेत, एकदम सफेद सफेद. बघा मस्त झालेले आहेत. आता जरा थंड होते आणि मग यांना पिशवीमध्ये देते. असे दिल्यावर ते एकदम नरम होते. मग पिशवीमध्ये जरा पॅक करून देते. जरा तेलावर ढाकण देते. आता आपली खिचडी बी झालेली आहे आणि आता घरातला जरासा साफसफाई आता आपण करून घेऊ. हे बघा आत्ताची भांडे बिंडे अशी झालेले आहेत. तर चला गाईच. बघा बेडवरचा असा सीन आहे. आणि जीविका काय करतस तू? गाईज इकडे बघा, याही कुंकू लावून लावून त्या कपाटाचा काय करून टाकला. हा हे बघा जीविका कशी लावते. हा चला या चादरी आपल्या झुलून घेऊ. जीविका तर माझी चालली ना बाहेर. पाऊस बघा किती पडते, तुम्हाला दाखवते मी. इकडे बघा सर्व शेतं अशी भरलेले आहेत पाण्यामध्ये. बघा जीविका माझी चालली आणि पावसाने अशी झोड घेतलेली आहे. असा नजारा आहे आमच्याकडूनचा. पाऊस पाऊस गाई. पाऊस थांबाचा काही नावच घेत नाही. जीविका तर माझी गेली शाळेत आणि माझे कपडे बघा कशी सुकतात स्टँडवर. पण फॅनवर सुकून जातात असे रात्रभर ठेवलं तर. बाहेर पाऊसच भरपूर पडते. चला आता आपण लागू कामाला. सर्व भांडी बिंडी येतं घासून घेते मी. बघा चला बेडशीट मी चेंज केली. आता बघा जरा बरी वाटते. कसं मग मुलं घाणबिण पाय आणतात ना, मग बेडशीट अशी घाण होते. मग मी आता चेंज केली. मस्त कवर बी चेंज केली उशांची. तसं झाडून बिडून काढलेलं आहे. जरा बरं वाटते असं घर साफ असल्यावर. बघा सर्व असा व्यवस्थित केला, झाडून काढला. आणि इकडूनचा बी या साईडचा बी झाडून काढला. फक्त लादी नाही पुसली मी. आणि भांडी सर्व बेसिंगमध्ये ठेवली. कसं मग बाहेर पाऊस थांबलेला आहे त्याच्यामुळं मी पहिला कपडे धुवून येते. पाऊस थांबला आहे तर भांडी काय घरामध्ये घासून होते, पण कपडे कशी मी भिजून जाईन त्याच्यामुळं पहिला मी कपडे धुवून येते. चला बाईच. आणि मग घरातली कामं करते. म्हणजे आता काय भांडी राहिलेली आहेत आणि फक्त लादी पुसायची आहे. तर पटकन मी पहिला कपडे धुवून येते. आता कपडे उपडे धुवून आलेलं आहे. आता भांडी घासते आणि लगेच लादी पुसून घेते. आणि बाबू बी आला माझा शाळेतून. आणि बाहेर बघा वापस पाऊस लागलेला आहे. खूप डेंजर पाऊस पडते. भांडी भेंडी सर्व घासली. किचन बिचन पुसून काढला आणि लादीसुद्धा पुसले.
बघा आता जरा बरा वाटते घर बघायला. बघा लवकर लादी काय सुकणार नाही, बाहेर पाऊस पडते त्याच्यामुळं काय सुकणार नाही लवकर. बघा सर्व लादी ओली आहे इकडूनची बी. इकडे बघा असे खेळतात दोघा जण, नक्की 10 रुपयाने जागा घेते मी दुसऱ्यांपाशी. ओवी आणि बाबू. चला बाई जराशी आता फ्रेश होते, मस्त वेगळी झोपलेलो. आता आपण जेवण करायला लागू. जरा तोंड बिन धुते. आता आपण वाल साफ करायला घेऊ. आणि इकडे ठेवलेलं आहे गरम पाणी व्हायला. त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये आपण वाल टाकू. काहीच मोर यासाठी बघा असे बांधलेले, पण थोडे थोडेच आले, जास्त आलेच नाही. हे बघा जास्त यायला पाहिजे होते. आपण त्यांना गरम पाण्यामध्ये टाकू आणि मग सर्व साफ करून घेते. बाहेर बसते ना. हे बघा मस्त की छानपैकी असे मी वाल सोलायला घेतलेत. बाहेर बसलेला आहे. हे बघा गरम पाण्यामध्ये टाकलेले आहेत. ते सर्व सोडून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते सोलल्यावर. यांना सोलायला खूप टाईम लागणार आहे. तर चला गाईज, खूप टाईम झाला साफ करताना. हा बघा बिट्टा. आता मस्त की याच्यामध्ये शेंगा बटाटा आपण टाकू. मस्त की छानपैकी भाजी बनवू. आणि आमचे हे काय करतात काय माहिती, हे बी आले कामावरून. तर चला गाईज या मस्त की संध्याकाळचे मस्त फ्रेश गरम गरम प्यायला. तर मस्त की फ्रेश आता पिऊन घेते मी. छान असे वापस सुटलेले आहेत बघा. सामान याई लावलेली टीव्ही मुलाई. चला गाईज इकडे मी कापलेला आहे मस्त कांदा मिरची, आपलं टॅमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर. आणि इकडे बघा मस्त याच्यामध्ये एक बटाटा टाकलाय आणि शेंगा मस्त की कटिंग केलेल्या आहेत. आज खूप दिवसामध्ये बिड्याची भाजी करते छानपैकी. आणि इकडे ठेवलेली आहे टोपशी. पटकन आता मी फोडणी देते. मस्त कढीपत्ता टाकलेला आहे. आता आपण घेऊ कांदा टाकू. चला आता आपण टाकून घेऊ भाजी मसाला आणि आपला गरम मसाला. भाजी मसाला टाकलेला आहे. आता आपण गरम मसाला टाकू. आता आपण टाकून घेऊ हळद आणि मसाला. आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ. कांदा व्यवस्थित परतवून घेतला मी आणि मीठ टाकून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये बिड्डा टाकू. बिड्डा बटाटा आणि शेंग. याच्यामध्ये देठ पाहिजे होते. इकडे भाजे बोलतात, आमच्याकडे देठ बोलतात. जरा गावागावाची घरची पद्धत अलग आहे, पण ते असलं असताना अजून भारी लागलं. तर बिड्याच्या भाजीमध्ये खूप छान लागतात. पण आता शेंग होती, मी शेंगच टाकली. खूप छान असा वास सुटलेला आहे भाजीला. चला गाईज आता घेतलेला आहे मिनी मस्त की छान पैकी असा पीठ मलायला चपात्यांचा. गाईज आपण भात आता बंदच केलेला आहे, पण कुठं एक गेल्यावर मला खायला लागणारच आहे भात. पण राहून द्या, घरात आहे तेवढ आपला रुटीन फॉलो केला पाहिजे. बघा मस्त की आता पीठ मलून घेते. याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आपला भात झालेला आहे, भाजी झालेली आहे. तर हा पीठ मलते आणि पटापट चपात्या टाकते. सवय की अशी गोळी केलेली आहेत. पटापट आता मी लाटून घेते आणि आपली भाजी या साईडला ठेवते. आणि आपला कुकरमध्ये भात घातलेला आहे आणि पटापट आता चपात्या लाटते आणि मग लगेच आपण उपवास सोडून घेऊ. चला बाई जेवण बिवण तर आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण उपवास सोडून घेऊ. आमचे बघा काय करतात किचन जवळ. चला गाईज मस्त घेतलेले इकडे बिड्ड्याची भाजी, चपाती, मिरची आणि इकडे आमचे हो बसलेले आहे. तिथं बाबू बसलेला आहे.
तर चला उपवास सोडून घेते आणि इकडे लावलेली टी व्ही आणि जीविका माझी वरती बसली. जीविका खाली बसवतो ना बाई. चला आम्ही जेवून घेतो. आमची क्युटी बसलेली आहे खुर्चीत. चला बाईचं उपवास सोडते मी. चला बाई सर्व भांडी गोळा करते. इकडे तिकडे सर्व मुलं ठेवलेली आहेत. आता आपण सर्वांचं जेवण झालेलं आहे. तर पटापट आता भांडी घासून घेते. इथे टब भरायला लावला आहे आणि जरा किचन पुसून काढते. असं जरा किचनवरचं सीन आहे. गाईस बघा केवढी भांडी आहेत. पटापट सर्व घासून घेते भांडी आणि मग झाडून काढते. जरा लादी वगैरे फटका मारते. मुलाही भरपूर घरामध्ये घाण केलेले आहे. सर्व अशी धुवून घेते भांडी. यावेळी खिचडी खाल्लीच नाही. सर्व काही टाकून गेली. चला काहीच किचन व्यवस्थित साफ केला. भांडी बिंडी घासून घेतली. आता जरा लादी वगैरे असा फडका मारला. खूप अशी लादी घाण झालेली. जीविका माझी अभ्यास करायला बसलेली आहे. आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत तरी अभ्यास करायला बसलेले आहे. आणि इथं माझी क्युटी बसलेली आहे. इकडे जीविकाने काय लावलं आहे जीविका. चला गाईज तुम्ही तर बघितले माझे सर्व काही कामं ते झालेले आहेत ना. आता माझा ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.